हाय हॅलो नमस्कार. सुजिता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत दोडक्याची सुकी भाजी. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि पटकन तयार होते. चला रेसिपीला सुरुवात करू. मी इथे दोडका बारीक चिरून घेतलेले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेला एक टोमॅटो, 1 चमच जिरे, 1 चमच मोहरी, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, ओल्या खोबऱ्याचे काप, 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरे पावडर. इथे मी कच्चे शेंगदाणे वापरले आहेत. तुम्ही भाजून घेतले तरी पण चालेल. मी इथे हिंग थोडासा वापरलेला आहे. मी इथे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यात त्यामध्ये लसूण, 1 इंच आलं, बारीक केलेले खोबऱ्याचे काप, मी इथे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत, 1 चम्मच महाराष्ट्रीयन चटणी, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. इथे कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून झाल्यावरती त्यामध्ये 1 चम्मच मोहरी तडतडल्यावरती त्यामध्ये 1 चम्मच जिरे तडतडल्यावरती त्यामध्ये हिंग घालून झाल्यावरती त्यामध्ये कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून हे पुन्हा परतून घ्यायचे आहे. टोमॅटो पूर्ण मॅश झाले पाहिजेत. त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये केलेले वाटण घालून घेतलेले आहे. मिक्सर हे तेलात पूर्णपणे भाजून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच धने पावडर, 1 चमच जिरे पावडर घालून हे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहेत. मसाले करपू नये यासाठी थोडेसे पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक कापलेला दोडका घालून घेतलेला आहे. दोडका हा व्यवस्थित पूर्णपणे परतून घ्यायचा. परतून झाल्यावरती त्यामध्ये मी मुगाची डाळ भिजत घातली होती ती घातलेली आहे. मी ते मुगाची डाळ अर्धा तास भिजत घातली होती. थोडे पाणी घालून ते दोडका शिजू द्यायचा. दोडक्याला इथं बघू शकतो मी एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि थोडासा गूळ घातलेला आहे, कारण चव छान येते यासाठी. झाकून हे 5 ते 10 मिनिट असे शिजू द्यायचे. तुम्ही इथे बघू शकता एक उकळी आली. तो पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याला 10 ते 15 मिनिट असे शिजू द्यायचे. मी इथे त्याला पुन्हा झाकून ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर आणि हे किती छान आलेला आहे. त्याला मिक्स करून पुन्हा शिजू द्यायचे. त्यातले पूर्ण पाणी आटवायचे. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही ठेवू शकता. वरून मी कसुरी मेथी चोळून घातलेली आहे. तयार आहे आपली दोडक्याची भाजी. ही तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर ही खाऊ शकता. मुलांच्या टिफिनच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही भाजी खूप छान लागते. ही तुम्ही देऊ शकता. अशा छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.